कोंबडा आहे. तर बघा तर बघा 4 दिवस मी ते फोटो व्हिडिओ ब्लॉग बघत होते आणि मला वाईट वाटते. त्याला माहिती आहे तर त्याने मला सॉरी बोलावं ना की कल्पना चुकलं माझ्याशी. नंतरपासून ना त्याने एकदा पण मला कॉल बॅक नाही केला परत. सो हे गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर तुम्ही कसे आहेत? बाय द वे तुम्ही सगळे ठीक असाल तर जे नवीन असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप जास्त प्रेम द्या, खूप जास्त सपोर्ट करा. मला माहितीये तुम्ही मला प्रेम आणि सपोर्ट करतात, तरी पण मी तुम्हाला बोलते की मला अजून प्रेमाने अजून सपोर्ट करा. आणि जे न्यू असतील प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. खूप आता सध्या मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त नीड आहे, खूप जास्त जरूरत आहे. तर मला खूप जास्त प्रेम आणि सपोर्ट करा. तर गाईज त्या दिवशी मी ब्लॉग शूट केला. तर ब्लॉग शूट केला तर अर्धाच तो ब्लॉग होता. तर त्याच्या अर्धा ब्लॉग होता आणि त्याच्या लास्टला मी लिहिलेला पार्ट 2. तर पार्ट 2 मी शूट नाही केला बिकॉज मला पप्पाचा फोन आलेला आणि त्याच्यानंतर पासून मी बिझी झाले. त्याच्यामुळे मी पार्ट 2 शूट नाही केला. त्याच्यासाठी आता मी पार्ट 2 शूट करते तुमच्यासाठी. तेव्हा ते अर्धच राहिलं होतं तर ते आता मी कम्प्लीट करते आहे पार्ट 2. तर आता त्या दिवशी मी मध्ये लाईव्ह आली होती ब्लॉग पोस्ट करायच्या नंतरला. तर मला लाईव्ह मध्ये इतकं सारं प्रेम दिलं ना गाईज. तुम्ही मला कुठून बघत होते. जयपूर, उत्तर प्रदेश आणि गावागावा साईडून बघत होते ना. आणि अर्धे ते इतके बघत होते ना की मला माहीतच नाही ते जागेचं नावच ऐकलं नाही मी. इतकं सारं प्रेम, इतकं सारे. आणि एका तासामध्ये 16,000 लोक मला बघत होते. तर गाईज मला भरपूर आवडलं. ते चांगलं वाटलं की तुमचा सपोर्ट एवढा आहे. तुम्ही मला इतकं प्रेम करतात, इतकं आणि मला इतकं बघतात. तर मला गाईज खूप आवडलं. तर असंच मला प्रेमाने असंच हे करत राहा. तर गाईज मेन बोलायचं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचा मेन प्रश्न की ब्रेकअप आहे की पॅचअप आहे, ब्रेकअप आहे की पॅचअप आहे. तर गाईज तुम्हाला ब्रेकअप पॅचअप आहे ते सांगायच्या अगोदर मी सांगते तुम्हाला की एक्स आणि फ्रेंड, एक्स कधी फ्रेंड बनू शकते का? तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की कुणाची एक्स असेल, तो मुलगा असू दे मुलगी असू दे, XYZ मॅटर नाही करत. पण जर ती कुणाची एक्स आहे 10 वर्षापूर्वी, लहानपणाची, 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, कुणाची पण एक्स आहे, ती कधी फ्रेंड बनणार का? जर बनू शकते तर मला सांगा. मी चुकीची आहे, मी एक्सेप्ट करेन की हा मी चुकीची आहे, मी रॉंग आहे. की हा ती ऍक्च्युली तो मला बोलला की मी फ्रेंडशी भेटायला चाललोय 6 वर्षानंतर, माझी फ्रेंड येते तर मी जाऊ का? तर मी बोलली जा भेट ना, त्याच्यामध्ये काय विचारते. ऍक्च्युली मैत्रीण मित्रामध्ये भेटायचं तर बिंदास जा ना भेटायमध्ये, त्याच्यामध्ये काय विचारायचं. ते तर नॉर्मल आहे. जा तू भेट, चिल विल मार, एन्जॉय कर, फिर माझं काय ऑब्जेक्शन नाहीये. मला विचारायचंच नाही तू फ्रेंड सोबत गेला तर. पण तू एक्स वगैरे सोबत जातोय तर ऍटलीस्ट मला पण फील होणार ना. तर तू मला विचार ना मी एक्स सोबत जाऊ का? मी तर तिथे डायरेक्टच नाही बोलले असते. मना केला असं जर त्याने एक्स शब्द वापरला असता तर हा इथपर्यंत ही गोष्ट आलीच नसती. हे ब्लॉग वेगळं होणं इथपर्यंत ही गोष्ट झालीच नसती. जर त्याने मला तेव्हा एक्स सांगितलं असतं ना तर मी सरळ सांगितलं तर भेटू नको. आणि तो ना भेटला असता, ना फोटो काढला असता, ना ब्लॉग शूट केला असता. सीधी बात. पण तो मला बोललाच नाही. तो मला बोलला की मी फ्रेंडशी भेटायला जाते. जर तो फ्रेंडशी भेटायला जातो तर ती एक्स कशी झाली त्याची, तर मला हेच समजत नाही. आणि तेव्हा मी त्याला बोलली होती जा भेट ना, त्याच्यामध्ये काय नॉर्मल आहे, ठीक आहे जा भेट. तो मला बोला रागवशील तर नाही. फ्रेंडशी भेटायला कोण रागवतं? मी कशाला रागवेल? मी त्या उद्देशाने बोलले ठीक आहे जा तू भेट करून त्याला भेटून ये. पण नंतर मला थोडी माहित होतं की तो ब्लॉग वगैरे शूट करतोय आणि तो मला बोलतोय. त्याने मला मध्ये फोन पण केलेला, मला माफी पण मागितली होती. पण केव्हा, जेव्हा मी ब्लॉग शूट केला ना, पार्ट 1 पोस्ट केला त्याच्यानंतरची गोष्ट ही, की तू असं का बोलते, नॅरेटिव्ह सेट करते, मला वाईट दाखवते, असं तसं. पण गाईज मी त्याला वाईट नाही दाखवते. तुम्ही माझा पार्ट 1चा जो ब्लॉग आहे तो पण जाऊन तुम्ही एकदा नीट बघा. त्याच्यामध्ये मी काही त्याला वाईट बोलले असेल ना तर गाईज तुम्ही सांगा की दीदी कल्पना तू त्याला असं वाईट बोलली, तुला नाही बोलायला पाहिजे होतं. असं मी काही पण बोलले असेल ना प्लीज तुम्ही मला नक्कीच खरं सांगा. पण खरं गाईज माझं मला म्हणजे माझं काय असं उद्देश नव्हतं
त्याला वाईट बोलायचं किंवा काय असं अजिबात माझं त्याला असं वाईट ठरवायचं वगैरे काहीही माझा उद्देश नव्हता त्याला, खरं बोलू तर. पण त्याने जे केलं ते चुकीचं केलं, मला वाईट वाटलं, त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवला आणि तुमच्यापर्यंत शेअर करा. गोष्ट एवढीच आहे, बाकी गोष्ट अजून काहीच नाहीये, एवढीचीच गोष्ट आहे. पण त्या गोष्टीला तो असा रॉंग वेवर घेतोय किंवा तुम्ही रॉंग घेतात किंवा मी रॉंग घेते मला माहित नाही. मला जे दिसतंय, जे समजते त्याच्यावरतीच बोलते, अदर मी कुणावरतीच बोलत नाही. राहिली गोष्ट ब्रेकअप आणि पॅचअपची, तर आमचं प्रॉपर बोलणं झालं नाहीये की ब्रेकअप आहे की पॅचअप आहे. त्याने तो फोटो पोस्ट केला, तो मी बघितला, परत सेकंड डे परत फोटो पोस्ट केला, मी बघितला, मी त्याच्याशी रागात होती, त्याच्यामुळे मी त्याला कॉल मेसेज नाही केला, तर त्याने पण मला नाही केला. तर 4 दिवस मी ते फोटो व्हिडिओ ब्लॉग बघत होती. त्या 4 दिवसानंतर मी माझा ब्लॉग शूट करून मी अपलोड केला. तेव्हा जाऊन तो मला फोन करून बोलतोय की मी मस्ती करत होतो, सॉरी मला बोलते, माफ कर बोलते. अशी मस्ती कोण करतं का गाईज, मला तुम्ही सांगा. ह्याला मस्ती कुठून बोलतात, मला तर हेच समजत नाही की ह्याला मस्ती बोलतातच कुठून. आणि तो बोलते मी असंच फोटो पोस्ट केला, मी असंच तिच्यासोबत हे करत. ठीक आहे, आता त्याला समजतंय की त्याने असंच केलं आणि मला वाईट वाटतंय, त्याला माहित आहे, तर त्याने मला सॉरी बोलावं ना, की कल्पना चुकलं माझ्याशी, मी परत असं करणार नाही. तर त्याने मला सॉरी पण नाही बोलला आणि मी रागात त्याला मी खूप काय बोलल्या, शिया वगैरे घातल्या. मी रागात त्याला ओरडली, पण मी त्याला खूप काय बोलली की तू ऐसा क्यों किया, तुझे ऐसा नहीं करना चाहिए था वगैरे वगैरे. मी त्याला रागात बोलली आणि मी बोलली की माझा दिमाग खराब नको करू, हे नको करू. मी त्याला खूप काय काय बोलली रागामध्ये आणि ना मी रागात फोन पण कट केला. पण जर मी फोन कट केला ना, त्याच्यानंतर पासून ना त्याने एकदा पण मला कॉल बॅक नाही केला परत. तुझं काय इथं मध्ये मध्ये इथे इथे फिरतोय, ये इथे इथे नालायक. तर गाईस, आमच्या घरी कोंबड्या आहेत, तर बघा नसते, इथे इथे गोल 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 माझ्या राऊंड मध्ये असं मारत्या. बघा बघा इथे 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 राईस, इथे बघ इथे बघ इथे बघ. सकाळी सकाळी गाईस ना, हा पण आमच्यासारखाच आळशी आहे. सकाळी आमची मॉर्निंग होते 11-12 वाजता, तर हा तेव्हाच कुकडू कुक करतो 12 वाजता. तर हा पण आमच्यासारखा आळशी आहे, 12 वाजता कुकडू कुक करतो जोर जोरामध्ये. तर गाईस थोडस आला इथे इथे फिरत होता म्हणून त्याच्या टॉपिकवर आले. ते नको जा. त्याच्यानंतर मग तो मला असं बोलतोय की मी मस्ती करते, तर काहीच हा मस्ती नाहीये. ठीक आहे, मस्ती करते, आय एग्री, ठीक आहे, मी मानलं मस्ती करते, बस संपव. मस्ती करतोय तर संपव, मला भेट बोल. किंवा तू इथे येऊ शकत नाही बँड्राला, तर तू मला तर बोलू शकतो, कल्पना तू ये. ठीक आहे, घरी नाही बोलू शकत, ऍटलीस्ट बाहेर कुठे पण 1 तासासाठी भेट, 2 तास. आणि त्याला 1 तास 2 तास माझ्याशी बोलायची जरूरतच नाहीये. तो माझा बॉयफ्रेंड आहे, तर एवढं तर मी त्याला एवढं मानते की तू माझा बॉयफ्रेंड, तू मला हक देतो शकतो, पण तू मला फोनच नाही करणार, मेसेजेस नाही करणार, आणि आमचं जेवढं बोलणार त्या बोलण्यावरून पण तू मला, मी कट केला तर परत तू कॉलबॅक करायचा प्रयत्न पण नाही करणार. असं थोडी ना असतं. जर तुला खरंच मनापासून वाटतंय, तुला खरंच काय आहे, तर तू मला बोल ना, माझ्याशी बोल, मला प्रयत्न कर माझ्याशी भेटायचं, बोलायचं. जसं काहीच करत नाही, तर मी काय समजू यायला, चीटच समजणार ना, अजून मी काय दुसरं समजणार आहे का? हा, राहिली गोष्ट हर टाइम मी भांडण करते, त्याला मारते किंवा तो मला मारते, एकामेकांना शिव्या घरी देतात, त्यात पण तुमचे घाण कमेंट येतात की दीदी तू किती मारते किंवा दीदी दादा तुला किती मारते, XYZ. त्याच्यामुळे विचार केला की असं फालतू करायचंच नाही. त्याच्यामुळे मी शांत होती की आता येईन तेव्हा येईन आता येईन. पण 4 दिवस झाले काय, 4 दिवस मी शांत बसली. त्यानंतर माझी साईड नको का मी सांगायला, मी फक्त त्या ब्लॉग मध्ये माझी साईड सांगितले तुम्हाला, की मी काय फील करते, माझ्यासोबत काय घडलंय, काय फेस करते मी, ते फक्त माझी साईड सांगितले, अदर मी काहीच सांगितलं नाही. आणि हा पण मी पार्ट 2 शूट करते, याच्यात पण मी माझी साईड सांगते की मला काय वाटते, मी काय फील करते, मला काय पाहिजे काय नाही पाहिजे, मी माझी साईड सांगते. अजून पण गाईज तुम्हाला सांगते, जर तो आता पण आला, मला माफी मागली, प्रेमाने माझ्याशी बोलला, माझं चुकलं, मी परत नाही करणार असं आता पण बोलला ना, तरी मी त्याच्याकडे जायला तयार आहे. पण तो असं काही बोलतच नाही, तो काही अट्रॅक्ट म्हणजे तो इफेक्टेड टाकत नाही माझ्यामध्ये, काय त्याला काही वाटतच नाही, त्याला खेळ वाटते आणि तो असं सोडून देते. आयुष्य खेळ नाही, 4 वर्ष मी काढलं, जर तुला माझ्यासोबत राहायचंय, लग्न करायचंय, पुढे फ्युचर बघायचंय, तर तू ये माझ्याशी बोल, मॅटर सॉल्व्ह कर, सगळं व्यवस्थित मॅटर सॉल्व्ह कर आणि तू जा.
मला एवढंच बोलायचंय, बाकी काय नाही. बाकी राहिली गोष्ट ब्रेकअप आणि पॅचअपची, तर तुम्हाला आता सांगते. आता आमचं ना ब्रेकअप आहे ना पॅचअप आहे. मी तर मध्येच लटकली आहे की मी ब्रेकअप समजू की पॅचअप समजू. मला तर त्याचं काहीच माहित नाही अजूनपर्यंत. ऑफिशियली म्हणजे डिक्लेअर नाही झालंय की त्याला राहायचंय नाही राहायचंय, त्याला ब्रेकअप करायचंय, माझ्याशी रिलेशन ठेवायचंय नाही ठेवायचंय. अजूनपर्यंत असं काही झालं नाही, असं काही ठरलं नाही. त्याच्यामुळे मला काही माहित नाही, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. तरी पण गाईज, जर काय होईल ह्याच्या पुढे काय व्हायचं असेल किंवा काय होईल, तर तुम्हाला मी नक्कीच ब्लॉग शूट करून मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगेन. तर तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि मला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार. आणि आतापर्यंत ज्याने ज्याने सपोर्ट केलाय त्यासाठी थँक्यू सो मच. आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग आता काय होतं काय नाही मला पण माहित नाही, पण जे पण आहे ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला हेच ऐकायचंय की ब्रेकअप आहे की पॅचअप आहे. अजून काही माहित नाही की ब्रेकअप आहे की पॅचअप आहे. मी काय समजू, कारण त्याने मला समोरून तर अजून काही सांगितलं नाही. मी तर मध्ये फसलीच आहे की मी याला ब्रेकअप समजू की पॅचअप समजू की चीट समजू की त्याला माझ्यासोबत राहायचं नाही काय, तर मला काही माहितच नाही. आता बघेन त्याचं काय रिप्लाय येईल हा ब्लॉगच्या नंतरला, किंवा काय पण असेल XYZ बघू, त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकते. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग वर. बाय बाय. लव्ह यू.